सुंदर ते ध्यान उभे विठे पैरी कटपरी ते बोनिया कटपरी ते बोनिया कटपरी ते बोने सुंदर ते ध्यान उभे विठे गुजार बड़ा से पिताम्बर अवले निरंतर हे ध्यान अवले निरंतर हे ध्यान अवले निरंतर हे ध्यान कंठी शुभमाने विराजित कंठी शुभमाने विराजित काशी पिताम्बर अवले निरंतर हे ध्यान अवले निरंतर हे ध्यान अवले निरंतर हे ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख म्हणे माझे सर्व तुका म्हणे माझे सर्व म्हणे माझी हेची सर्व सुख म्हणे माझे हेची सर्व सुख अवडे निरंतर हे ध्यान अवडे निरंतर हे ध्यान अवडे निरंतर
आवडे निरंतर हे जिहान हार्मोनियम आवडे निरंतर हे जिहान पंकज भाऊ बुझे ध्यान आवड निरंतर हे ध्यान तुझे हार गळा का दे बर तुझे हार गळा का दे बर रखमाए हरे राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे जय राम
हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण रूप पाहता लोकने सुख झाले वो साधने तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा रूप पाहता लोकने सुख झाले वो साधने तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा बहुता सुखाची गोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बहुत सुखराती जोडी म्हणा विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखा हाचे आदर बापर खोबा देव सर्व सुखाचे आदर बापर खोबा देव सर्व सुखाचे आदर बापर खोबा देवीवर सर्व सुखाचे आदर बापर कुमार देवीवर सर्व श्रेयागर बापर कुमार देवीवर तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा बरवा सुखाचे आगर बापर कुमार देवीवर तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय राम स्वामी काज गुरु भक्ती स्वामी गुरु भक्ती वचन सेवापती पितृ वचना सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा हेचे विष्णुचे महापूजा अनुभव नाही तुझा अनुभव महापूजा अनुभव नाही तुझा सत्य बोले मुखे सत्य बोले मुखे अनेकांच्या दुःखे लोकविरानिकांच्या सुखे हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा हेचे विष्णुचे महापूजा अनुभव नाही तुझा हेचे विष्णुचे महापूजा अनुभव नाही तुझा निश्चयाचे बळ निश्चयाचे बळ त्याची फळ तुका म्हणे फळ हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा हे विष्णुचे महापूजा अनुभव नाही तुझा विष्णुचे महापूजा अनुभव नाही तुझा बार हे भगवान हरी 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 संकीर्तनाची प्रारंभीची चाल हरिभक्त परायण गायनाचार्य
प्रवीणजी महाराज पांडे आणि त्यांना साथ करतील हरिभक्त परायण गायनाचार्य अनिलजी महाराज रुपवते. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने बोलितो वचनी अतिभाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केली स्मरण. हो यशकड विद्यांचे अधिकरण. ते जीवंदू श्रीचरण श्री गुरूंचे. ते नमस्कारुनी आता विठला विठला. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. वैकुंठवासी सौभाग्यवती भागीरथीबाई एकनाथ भोर यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आजची ही कीर्तनरूपी सेवा आहे. विनीत आहेत त्यांचे पती श्री एकनाथ महादू भोर, भाया रंगनाथ महादू भोर, त्यांचे चिरंजीव बाळासाहेब एकनाथ भोर, दुसरे चिरंजीव रघुनाथ एकनाथ भोर, त्यांचे पुतणे निलेश रंगनाथ भोर, दुसरे पुतणे दत्तात्रय विठ्ठल भोर. आपल्या आईच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी आजच्या कीर्तनरूपी सेवेचं आयोजन या कुटुंबाने केलेलं आहे. कीर्तनासाठी आपण सगळेजण उपस्थित आहातच, पण या ठिकाणी आमची जी गुणीजन मंडळी आहे ते आमचे हरिभक्तीपरायण संकेत महाराज, हरिभक्तीपरायण अनिल महाराज, हरिभक्तीपरायण प्रवीण महाराज, हरिभक्तीपरायण रमेश महाराज, हरिभक्तीपरायण कुंदन महाराज, हरिभक्तीपरायण सोमनाथ महाराज आणि ही सगळी लहान लहान आमची बालकं, हे विद्यार्थी नाही का. हो, आता पावल्या मधात खेळायच्या नाहीत, एकदम विठोबा रखमाईला खेळायच्या. तोपर्यंत कीर्तन ऐकायचं तुम्ही बरं का. आणि या ठिकाणी हार्मोनियम साथीला आहेत आमचे कुलदीप नेवासकर. वा, आम्हाला ती कथेतली सवय लागली. विठला विठला विठला. त्या निमित्ताने आपण त्यांचे नातेवाईक खऱ्या अर्थाने या ठिकाणी उपस्थित आहात. सज्जनानो, चिंतनरूपी सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे तो जगद्गुरु जगतवंदनीय महाराष्ट्रभूषण संत शिरोमणी संत सम्राट वैराग्यमूर्ती श्री संत तुकोबारा यांचा 4 चरणाचा आणि प्रापंचिक माणसाची महापूजा, प्रापंचिक माणसाने काय साधना केली पाहिजे याबद्दलचा विचार प्रतिपादन करणारा आजचा अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला. प्रत्येकाचं क्षेत्र वेगवेगळं आहे आणि म्हणून प्रत्येकाची साधना सुद्धा वेगवेगळी आहे. सगळ्यांचं क्षेत्र जर एक असतं तर एखाद्या वेळेला साधना महाराजांनी आपल्याला एकच सांगितली असते. पण प्रत्येकाचं क्षेत्र वेगवेगळं असल्यामुळे प्रत्येकासाठी साधना सुद्धा वेगवेगळी आहे. महाराज एका अभंगामध्ये असं म्हणतात, ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे, आश्रमी विचार षटकर्मी, वानप्रस्थी तरी संयोगी वियोग, आणि संन्यास तो त्याग संकल्पाचा. ब्रह्मचारी माणसाने काय करावं? त्यांनी अभ्यास करत राहावा. घोकावी अक्षरे, ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे आणि आश्रमी विचार षटकर्मी. आपण गृहस्थ आश्रमी आहात ना, आपण 6 कर्माचा विचार करावा. यजन, याजन, अध्ययन, अध्यापन, दान आणि परिग्रह. खऱ्या अर्थाने ह्या 6 गोष्टीचा विचार आपण करावा.
प्रापंचिक माणसाला परिग्रह करण्याची मनाई नाही, प्रापंचिक माणसाने संपत्ती कमावण्याची मनाई नाही. प्रापंचिक माणसाने भरपूर संपत्ती कमावली पाहिजे, खूप संपत्ती कमावली पाहिजे. किमान आपल्या 7-8 पिढ्याची व्यवस्था आताच लावली पाहिजे, म्हणजे पुढे काही व्यवस्था लावायची गरजच नाही. इतकी संपत्ती कमावली पाहिजे, नक्की कमावली पाहिजे. महाराजसुद्धा असं म्हणतायत, बांधा सोप्या माळ्या घरे. आपण माळ्या बांधा, आपण घरं बांधा. आपल्या तिजोरीमध्ये सोनं असू द्या. किती असलं पाहिजे? मी नेहमी सांगेल की आपल्या तिजोरीमध्ये किमान 1 क्विंटलभर तरी सोनं असलं पाहिजे. सोनं सोनं सोनं. अशा खालच्या कप्प्यामध्ये विटा, त्याच्या वरच्या कप्प्यामध्ये बिस्किटं, त्याच्या वरच्या कप्प्यामध्ये बांगड्या, पाटल्या, नथी, त्याच्या वरच्या कप्प्यामध्ये चपलाहार, जोडेहार, बूटहार, शांडलहार, असे सगळे हार. असं लपालप भरलेलं असलं पाहिजे आपलं कपाट सोन्याने. कारण या देशाची ओळख आहे, जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश. मंदिर होती सोन्याची मंदिर. सोरटी सोमनाथ हे मंदिर सोन्याचं मंदिर होतं. 410 मध्ये चंद्रगुप्त वल्लभ नावाच्या राजाने त्याचा उभारणी केली होती. 410 मध्ये चंद्रगुप्त नावाचा, वल्लभ नावाचा राजा होता. माहित आहे तुम्हाला, त्या मंदिराचा जो गाभारा होता ना, त्याच्यामध्ये 300 लोक एकाच वेळेला बसू शकतील इतका भव्य गाभारा होता. त्या मंदिरामध्ये जी पिंड होती ना, त्या काळातलं विज्ञान इतकं प्रगत होतं की ती पिंड 8 फूट अधांतरित रंगत होती. त्या मंदिराला जो सभामंडप होता ना, त्या सभामंडपाला खांब होती, मातीचे खांब होते. खांब मातीचे नाहीत, सिमेंटचे तर नाहीत, सोन्याचे नाहीत, पितळचे नाहीत, तांब्याचे नाहीत, चांदीचे नाहीत, अरे सोन्याचे होते. सोन्याचे, फक्त सोन्याचे नाही, पत्र्याचे नाही, पोतीव सोन्याचे होते. 1000 मणाचा एक, असे 777 खांब होते. कल्पना करा, 1000 मणाचा एक, असे किती होते? 777 खांब होते. आणि त्या मंदिराच्या समोर दानपेटी ठेवल्या जात होती. त्याच्यामध्ये हिरे, माणिक, मोती 5 लोक टाकत होते. दिवसातून 3 वेळेला पेटी खाली केल्या जात होती. 200 हत्तीवर लादून त्यातलं धन कोषाघरात नेल्या जात होतं. मंदिराच्या समोर जी घंटा होती ना, 5000 मणाची घंटा होती म्हणे. मग ते काय माणसं वाजवत होते का? 300 हत्ती सोन्याच्या साखळीने बांधल्या जात होते. हत्ती हालत होते, घंटा वाजत होती. सगळा इतिहास पाहून घ्या. 1024 मध्ये मोहम्मद गझनीवरून आला, त्याने त्या मंदिराचा विध्वंस केला, पिंड फोडण्यासाठी गेला. एक संन्यासी त्या पिंडीवर झोपला, त्याने त्या संन्याशाच्या डोक्यामध्ये घाव घातला, रक्ताचा अभिषेक झाला त्या पिंडीला, फोडली त्याने पिंड. 80 हत्तीवर त्यातले तुकडे लागले. त्याने 80 हत्तीवर गझनीला घेऊन गेला. त्यांच्या प्रार्थना स्थळाच्या पायऱ्याला त्याने ते तुकडे लावले की जेणेकरून त्याच्यावर पाय ठेवून आपल्याला पुढे जाता येईल. मोहम्मद बेगडा आला, आसफ खान आला, नंतर अहिल्याबाईने 1950 साली ते मंदिर दुसऱ्या ठिकाणी बांधलं. मला हे सांगायचं आहे की आपल्या देशातले मंदिरं सोन्याचे होते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आसमान से बाका करते मंदिर शिवालय. हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम. हर मोहन एक बालक है, राधा एक बालक. ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा. वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. असं झालं बघा. भारतात आक्रमण झाले, आपण विभाजित होतो, गड सांभाळत होतो, आपलं वतन सांभाळण्यामध्ये आपले लोक गर्क होते. आणि तेवढ्यातच अनेक आक्रमणं झाली. आणि खऱ्या अर्थाने आपलं आपण सांभाळलं पाहिजे, आपला गड सांभाळला पाहिजे, आपला किल्ला सांभाळला पाहिजे, अशी वृत्ती त्या काळामध्ये होती. म्हणून हा देश पारतंत्र्यात गेला.
आजही ती वृत्ती बळावते. आपण आपला मतदार सांभाळला पाहिजे, मतदारसंघ सांभाळला पाहिजे. मग पक्ष कोणताही असला तरी चालेल, आपण फक्त पद आणि पैसा सांभाळला पाहिजे. ही वृत्ती भविष्यासाठी देशासाठी घातक आहे, घातक आहे. बरोबर आहे ना माझं? घातक आहे. आम्ही एक आहोत, एक संघ राहिलं पाहिजे, भारतीय म्हणून राहिलं पाहिजे. आमचं जीवन आहे ना महाराज लोकांचं जीवन प्रपंचासाठी नाही परमार्थासाठी असलं पाहिजे. राजकीय लोकांचं जीवन पद आणि पैशासाठी नाही देशासाठी असलं पाहिजे. बिघड चाललंय महाराज हे. असो बा, तुम्ही कसा विचार करताय मला माहीत नाही. देश महत्त्वाचा आहे. मी तर असं म्हणेल धर्मापेक्षाही देश महत्त्वाचा आहे. देश टिकला तर धर्म टिकेल ना लेका. आणि म्हणून मी बोलत होतो, मी सहज सांगून गेलो तुम्हाला हे. असू द्या, भरपूर सोनं आपल्या तिजोरीमध्ये असलं पाहिजे. किती सांगितलं मी? किती? अरे मग सांगितलं ना, 1 लाख रुपये क्विंटल आहे, घेऊन या. पण पुढे ऐका, संग्रहही असला पाहिजे, सोनंही असलं पाहिजे आणि सोन्याच्या बाजूने संस्कृती सुद्धा असली पाहिजे. फक्त सोनं घात करेल दादांनो, तुमचा सोनं घात करेल, लक्षात ठेवा. त्या बाजूने जर संस्कृती नसेल ना तर हे सोनं तुम्हाला अधोगतीला घेऊन जाईल. मी बोलत नाही, माझे नाथ बाबा सांगतायत. द्रव्य तेथ अति व्याधी, द्रव्य तेथ दुष्ट बुद्धी, द्रव्य तेथ सलोभ क्रोधी, असत्य निर्वधी द्रव्यापासी. द्रव्य तेथ अति विकल्प, अर्थ लावून घ्या. द्रव्य तेथ अति विकल्प, द्रव्य तेथ वसे पाप, द्रव्य तेथ अति संताप, पूर्ण दुःख रूप ते द्रव्य. पुढची ओवी ऐका. हे दाने त्यागिता फल गोमटे, हे दाने त्यागिता फल गोमटे, लोभिया नरकात लोटे, द्रव्य ऐसे ओखटे आणि गोमटे आनन देखे ती लोके. ओखटही आहे संस्कृती नसेल तर, गोमटही आहे दान असेल तर. उत्तमची गती तो एक पावेला, उत्तम भोगिला जीवखानी, उत्तम भोगिला जीवखानी. उत्तमाची गती तो एक पावेला, उत्तम भोगिला जीवखानी, उत्तम भोगिला जीवखानी. उत्तम व्यवहारे, उत्तम व्यवहारे. उदासे विचारे वेद करी, उदासे विचारे वेद करी. उत्तम गती तो एक पावेल, उत्तम गती तो एक पावेल, उत्तम गती तो एक पावेल, उत्तमाची गती तो एक पावे. बरोबर आहे का माझं? हे मी बोलतोय बरोबर आहे का नाही? चूक असलं चूक सांगा. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? अरे हो का नाही सांगा ना. श्रीमंती असू द्या पण त्याच्या बाजूने दानही असू द्या, धर्मही असू द्या, संस्कृती असू द्या. तुमचं ते धन तुम्हाला अधोगतीला उद्धाराला नेईल, नाही का? नसेल तर अधोगतीला नेईल. एक तर धन नसलंच पाहिजे महाराज. आमच्या विदर्भामध्ये एक बाबा झाले, त्यांचं नाव तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नाही का? ते तर असं म्हणतात, भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे, प्रभु नाम नित्य गावे, प्रभु नाम नित्य गावे. या झोपडीत माझ्या, झोपडीत माझ्या, झोपडीत. हे येता तरी सुखेया, जाता तरी सुखेया, कोणावरी न बोजा. झोपडीत माझ्या, झोपडीत माझ्या,
झोपडीत माझ्या. माझ्या तुमच्यासारखे असले की ऐका, प्रापंचिक माणसाच्या जीवनामध्ये असलं पाहिजे, पण दानही असलं पाहिजे. ब्रह्मचार्याने काय केलं पाहिजे? अक्षराची घोकमपट्टी केली पाहिजे. ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे, आश्रमी विचार षटकर्मे, आणि वानप्रस्थी तरी संयोगी वियोग. वानप्रस्थ धर्म हा 50च्या नंतर चालू होतो. वानप्रस्थ धर्म केला झाला की भांडण केलं पाहिजे. होते ना भांडण? होते का भांडण? होते का? अरे हो नाही सांगणं काही, त्याला विचार लागेल मला. होते ना? माघार कोण घेते मग? चला, हा रुबाब आमच्यावर फक्त इथं काडी गिडी घेऊन आहे ना. घरी काही चालते का हा रुबाब तुझा? खरं सांग. घरी गेलं की म्याव. बरोबर आहे ना रे? दोघांचंही बरोबर आहे, एकच आहे दोघांचं. विनय करायचं मला माहित नाही. वानप्रस्थी तरी संयोगी वियोग. संयोगामध्ये राहून वियोगी राहिलं पाहिजे. आणि संन्यास तो त्याग संकल्पाचा. रमेश महाराज. आणि म्हणून असं आहे पा, प्रत्येकाचा धर्म वेगवेगळा आहे. जशी ज्याच्यावर जबाबदारी असेल त्या पद्धतीने त्याचा धर्म आहे. जबाबदारी वेगवेगळी, धर्म वेगवेगळा. जबाबदारी वेगवेगळी, पूजा वेगवेगळी. मी सांगेल तुम्हाला. माऊली असं म्हणतात, अगा सर्वात्मका ईश्वरा, अगा सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमाची वीरा, आणि पूजा केली होय अपारा तोषा लागी. सर्वात्मक ईश्वराने तुमच्यावर प्रसन्न व्हावं असं वाटत असेल तर तुमच्यावर नेतीने जी जबाबदारी दिली ती जबाबदारी आपण अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडणं ही आपली पूजा आहे. ही आपली पूजा आहे. आपल्याला पूजेकडे जायचं आहे. हां, सगळ्यांनी जर मंदिरामध्ये जाऊन पूजा केली तर मग सीमेची पूजा कोण करणार? सीमेची सुद्धा पूजा आहे महाराज. आज सीमा सुरक्षित असणं फार महत्त्वाचं आहे. आपल्या बाजूने आपले शत्रू आता उभे राहत आहे. चीन पाकिस्तान तर होताच, पण आता बांगलादेश सुद्धा उभा राहतो. पोचलंय आपण त्याला. आपण तांदूळ पाठवले त्याला. आपण त्याला लेखा 72 का 62 साली 3000 सैनिकांनी आपल्या शहाजत दिली त्यांच्यासाठी. तोच आज आपल्यावर डोळे वटारून पाहतोय. हे सगळे शत्रू जर आपल्या बाजूने उभे असतील तर आपली सीमा सुद्धा सुरक्षित असली पाहिजे. सीमा सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आमच्या सैन्याची आहे आणि ठेवणार. आम्हाला माहित आहे, ठेवणार. आणि म्हणून जे सीमेवर उभे असतील ना त्यांनी मंदिरामध्ये जाऊन देवाची पूजा करण्याची गरज नाही. सीमेची पूजा हेच त्यांच्यासाठी, सीमेचं संरक्षण हेच त्यांच्यासाठी पूजा आहे. तुमचं काय मत आहे? घायल हुआ हिमालय, खतरे में पड़ी आजादी, जब तक ते सांस लड़े वो अपनी लाश बिछा दी. क्या लोग थे वो दीवाने, क्या लोग थे वो अभिमानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. पूजा आहे, पूजा आहे. म्हणून हे प्रमाण म्हणून म्हटलंय मी. हे माझं गीत नाही महाराज, हे माझं राष्ट्रगीत आहे. आणि म्हणून सीमा सुरक्षित ठेवणं ही जबाबदारी आहे. आणि सैनिक जर ठेवत असेल तर ती त्यांच्यासाठी पूजा आहे. विठाला विठाला हत्वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महिम. त्या ठिकाणी जिंकले तर त्या ठिकाणी गादी आहे आणि गेले तर त्यांच्यासाठी स्वर्ग आहे.
याचाच अर्थ इथं जर या पूजेने स्वर्ग भेटत असेल तर ती पूजा सुद्धा तुम्हाला स्वर्ग प्राप्ती करून दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सीमेचं संरक्षण सैनिकासाठी पूजा आहे. शेतीचं संरक्षण हे शेतकऱ्यासाठी पूजा आहे. शेतकऱ्यासाठी पूजा आहे. नेतीने तुमच्याकडे जे जे काम दिलं असेल ते तुमच्यासाठी पूजा आहे. आमचं धर्माचं संरक्षण हेच आमच्यासाठी पूजा आहे. लक्षात ठेवा. देशाचं संरक्षण हे नेत्यांची पूजा आहे. घराचं संरक्षण हे गृहिणीची पूजा आहे. मला असं वाटतं हे जर तुम्ही प्रामाणिकपणे करत असाल तर तुम्हाला दुसरी पूजा करण्याची गरज नाही. या पूजेने सुद्धा प्रभू तुमच्यावर प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. पूजा आहे. फक्त प्रामाणिक असली पाहिजे. प्रामाणिक असली पाहिजे. अप्रामाणिकता माणसाचं एकांत बिघडवते. अप्रामाणिकता माणसाचं जीवन बिघडवते. अप्रामाणिक माणसं चांगली मरत नाहीत. अप्रामाणिक माणसं मरताना त्यांना त्रास झाल्याशिवाय राहत नाही. समोरच्या भिंतीवरचे चित्र त्यांना रडवल्याशिवाय राहत नाहीत. दशरथ राजाला सुद्धा त्या चित्राने रडवलं. बघ कौशल्ये, का रडताय राजे तुम्ही? समोरचं चित्र मला रडवते. बघ तो मुलगा चाललाय, झारी घेऊन निघाला. आईवडील अंध आहेत बिचारायचे. आलीच्या झारी घेऊन निघाला, झारी बुडवली त्याने, बाण मारलाय मी त्याला. मला असं वाटलं सावजच आहे. सावज नव्हतो, तो श्रावण होता. आणि श्रावणाला बाण लागलाय माझा. त्याच्या मायबापाने मला शाप दिलाय की जा लेका, आमच्या मुलाला मारतो, आम्हाला पाणी पाजण्याचा प्रयत्न करतो. तुझ्यासारख्या पाप्याच्या हातचं पाणी पिऊन जगल्यापेक्षा मरणार आहोत आम्ही. तसं मरणार नाही, तुला शाप देऊन मरणार आहोत. मी विचारतो आपल्याला, मला सांगा, श्रीमंतालाच अंतकरण असते का रे? गरीबाला नसते? गरीबाला अंतकरण नाही? श्रीमंताचेच मुलं असतात आणि गरीबाची मुलं काही मुलं नसतात. श्रीमंताच्याच मुलाचं शिक्षण झालं पाहिजे आणि गरीबाच्या मुलाने काय तसंच मेलं पाहिजे? अरे अंतकरण तर गरीबालाही असतेच ना. तुमचं काय मत आहे? बस, अंतकरण गरीबाला असते ना महाराज. तुमचं काय मत आहे? अरे गरीबाला अंतकरण असते. झाले ग, गरीबाचं अंतकरण जर तुम्ही दुखवत असाल तर माझा प्रभू तुमचं सुद्धा अंतकरण दुखवल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. अंतकरण गरीबाला सुद्धा असते ना महाराज. का श्रीमंताच्याच पोराला अंतकरण असते का? गरीबाचं पोरग सुद्धा पोरगच असते. हे आमचे पोरच आहे, गरीबाचे असले तरी. ऐका, शाप दिला. जा राजा असशील लेका, तू राजा असशील. आमचा शाप आहे तुला. आम्हाशी दिदले पुत्र दुःख, तुही पावशी पुत्र शोक. आम्हाला आमच्या मुलाच्या वियोगामध्ये मरावं लागतं ना. असतील तुझा मुलं राजा असतील तू, पण तुझ्या अंतसमयी तुझ्याजवळ एकही मुलगा हजर नसेल. लागला ना शाप, लागला ना शाप. आनाया निर्मळ वारी गेलो मी या कासारी, लगबग भरोनी झारी, परत फिरे हो तुमचा शर आला. या उरात ऋतुनी बसला, शर आला तो धावून आला काळ. घडला श्रावण बाळ, हे आई गे दीर्घ फोडोनी हात. कसा जाऊन पडला झोप या राजाच्या श्रवणी पडता वाणी. हृदयाचे झाले पाणी या ब्राह्मण पुत्रावधूने. शोकाकुल झाला धुमनी, आसवे आनोनी नयनी. गोवदला अंत तुझा नाशाला, ही पापी श्रावण बाळा. शर आला तो धावून आला काळ. घडला श्रावण बाळ. तुम्ही सगळे आहेत म्हणून मला आठवली बरं काय कविता. तुम्हाला होती ना? तुम्हाला कोणाकोणाला होती? तुम्हाला चौथीला होती वाटते. बाचेबा तुम्हाला नव्हती ही कविता? हो, तुम्हाला ए तुम्हाला नव्हती रे. तुम्हाला होती. तुम्हाला
तुम्हाला तिकडे या बालांनो या रे या, लवकर भरभर सारे या, मजा करा रे मजा करा, दारू प्या रे दारू प्या. आनाया निर्मळ वारी गेलो मी या कासारी. कासारी म्हणजे तलावावर. लगबग भरोनी झारी परत फिरे तो तुमचा शर आला, या मुरात ऋतूने बसला. काय सुंदर कविता होत्या महाराज. आता कविता आणखी बिघडल्या, कवी बिघडले, कविता बिघडल्या. जॉनी 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 अप्रामाणिक माणसाचं जाणं चांगलं राहत नाही, लिहून ठेवा. अप्रामाणिक माणसाचा एकांत चांगला जात नाही, कारण तो माणसाशी जरी अप्रामाणिक वागत असला तरी तो आपल्या मनाशी अप्रामाणिक राहू शकत नाही. त्याचं मन त्याला सांगत असते तू खोटा आहेस, खोटा आहेस तू. तू गाईचं नाव सांगतो पण गाईची सेवा करत नाहीस, खोटा आहेस तू, खोटा आहेस तू. मन सांगते, मन सांगते आपल्याला. आपण मन महाराज माणसाच्या सोबत शाबूत असलं ना, कोणाच्या मैत्रीचीच गरज नाही. लक्षात ठेवा, तो माणूस समाधानी राहिल्याशिवाय राहणार नाही. काही कोणाच्या मैत्रीची गरज नाही. मन चांगलं ठेवा, मन प्रामाणिक राहा. मन तुम्हाला सहकार्य केल्याशिवाय राहणार नाही. मनाशी संवाद, मनाशी संवाद, मनाशी संवाद होईल. काय आहे ना ते प्रमाण. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षिणे सुस्वरे आळविले. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगाये. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. यातलंच प्रमाण आहे मनाशी. तुका म्हणे होय मनाशी संवाद. तुका म्हणे होय मनाशी संवाद. आपणची वाद आपणची. वृक्षवल्ली मनाशी संवाद झाला पाहिजे. मी सांगतोय बघा बरं का, प्रामाणिक सांगतो. आमच्या मनाशी आमचा संवाद चालतो ना, त्यावेळेला गायीबद्दल चालतो. खरं सांगतो, आमच्या मनाशी आमचा संवाद चालतोय ना, इमानदारीने सांगतो, अनाथाबद्दल चालतोय. आमच्या मनाशी आम्ही संवाद करतो ना, त्यावेळेला बेवारस मानसिक मनोरुग्धाबद्दल करतो. आणि ज्यावेळेला हा संवाद आम्ही मनाशी करतो त्यावेळेला मनसुद्धा आम्हाला धीर दिल्याशिवाय राहत नाही. लक्षात ठेवा. या मनाशी जर बेमानकीचा संवाद केला तर मन म्हणेल गळ्या असेल असू दे, मी देईल साथ, पण हे काही चांगलं नाही बघ तू करतोय ते, चांगलं नाही. मन ग्वाही, मन ग्वाही. आणि म्हणून मित्र मनाला बनवा ना. मन आहे ना तुमच्या सोबत. लोकांशी खोटं बोलाल तुम्ही, मनाशी नाही खोटं बोलू शकत, नाही खोटं बोलू शकत. आणि एक सांगू का, ज्या वेळेला तुम्हाला तुमचं मन चांगलं म्हणेल ना, मग दुसऱ्याने चांगलं म्हणण्याची अपेक्षाच करू नका. चांगला आहात तुम्ही. दुसरी माणसं किती चांगलं म्हणत असतील आणि मन जर तुम्हाला चांगलं म्हणत नसेल ना, तर नक्की तुम्ही चांगले नाही, कारण तुमचं मन तुम्हाला साथ देत नाही. बरोबर आहे का माझं? बरोबर आहे. मन महत्वाचं आहे महाराज. प्रामाणिकता महत्वाची आहे. प्रामाणिक असलं पाहिजे, नाही तर माणसाची अधोगती होते. एक दृष्टांत सांगतो. दोघाची भांडणं झाली. दोघाची भांडणं समजतात का रे तुला? कोणाकोणाची? अरे सांग ना फटाफट, माझा वेळ नको घालो. मी पुढे ये थोडासा. माईकवर सांगतं का? मग कोणाची भांडणं दोघांची? कोणाची? नवरा बायकोची. तू सांग. नवरा बायकोची, जोडीदाराची नाही, नवरा बायकोची.
होतात ना रोज. कधी मध्ये ऐका, दोघांची भांडणं झाली, भांडणं विकोपाला गेली, दोघं विभक्त राहायला लागले. दोघांनी 2 वकील ठेवले, वकील भांडणासाठी. वकिलाला तेच पाहिजे बिचारे, ते भांडणं मिटूच देत नाहीत महाराज. इथं कोण नाही ना. भांडणं वकिलाकडे गेले की वकील ते भांडणं मिटूच देत नाहीत. आणि म्हणून 7 वर्ष भांडण आणि 2 जण विभक्त, दोघांचे 2 वकील. ही आपली बिचारी त्याची सौभाग्यवती आपल्या वकिलाकडे गेली आणि वकिलाला म्हटली, वकिलांनी विचारलं, तुम्ही आज कोर्टावर गेल्या होत्यात का ताई? हा साहेब, गेली होती साहेब कोर्टावर. भेटलेत का तुमचे पती? हा साहेब, भेटलेत साहेब. कोण्या मूडमध्ये होते? भांडणाच्या मूडमध्ये होते साहेब. भांडणाच्या मूडमध्ये होते? हा, अत्यंत भांडणाच्या मूडमध्ये होते. तुम्ही बोललेत का काही? हा साहेब, मी फार बोलायचा प्रयत्न केला पण ते माझ्याशी काहीच बोलले नाहीत, एकही शब्द बोलले नाहीत. हा साहेब, मी खूप बोलल्यानंतर ते फक्त एकच शब्द बोलले. तो शब्द सांगाल? म्हटले ते असं म्हटले की तू जे मला सांगते ना ते मला अजिबात सांगू नको, तिकडे कोणी गाढवाला जाऊन सांग. काय म्हटले? तू जे मला सांगते ना ते मला अजिबात सांगू नको, तिकडे कोणी गाढवाला जाऊन सांग. मग तुम्ही काय केलं? म्हणून ते सगळं सांगण्यासाठी तुमच्याकडे आली साहेब. तुला समजलं का नाही? बरोबर आहे ना. प्रामाणिकता गेली की अधोगती झाली. एक पेशंट डॉक्टरकडे गेला, असा पोट धरूनच गेला आणि या बाजूने पोट दुखलं की अपेंडिक्स असते महाराज. छाती या बाजूने दुखू नये आणि पोट या बाजूने दुखू नये असे ना. या बाजूने जर छाती दुखली तर ते घातक असते. आम्हाला आज फार वाईट निरोप ऐकायला भेटला बा. खरंच तो वाईट यासाठी होता, तो तुमच्या तालुक्यासाठी वाईट नव्हता, महाराष्ट्रासाठी वाईट होता. तुमच्या भागाचं वैभव आमचे हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज इंदुरीकर, की ज्यांच्या नावाने तुमचा भाग ओळखला जातो, बरोबर आहे ना, ओळखला जातो. इतकी गर्दी महाराज त्यांच्या कीर्तनाला असते की आमची वर्षभर तेवढी नसते पहा, एवढी एकाच कीर्तनाला असते. त्यांचे मेहुणे, त्यांचं नाव काय? सुनील पवार. किती वर्षाचा रे? 40 वर्षाचा. अटॅक आला बघा आणि त्याचा देहांत झाला परवा. वाईट घटना आहे ही, वाईट घटना आहे. 40 वर्षाचा मुलगा कोणाचाही असू द्या, त्याला अटॅक येऊन जर त्याचा देहांत होत असेल तर घटना वाईट आहे, वाईट आहे. अटॅक डाव्या बाजूने दुखलं की अटॅक, उजव्या बाजूने दुखलं की अपेंडिक्स झाला साहेब. अरे पाहू द्या शेठजी, पाहिलं अपेंडिक्स आहे, तुमचं ऑपरेशन केलं पाहिजे. माझ्यासोबत कोण नाही साहेब, असू द्या मी आहे ना. ऑपरेशन थिएटरमध्ये त्याला नेलं आणि इंजेक्शन काढलं बेशुद्ध करण्याचं. त्या शेठजीने पैशाचं पाकिट बाहेर काढलं, पैसे मापायला सुरुवात केली. डॉक्टर म्हटलं आतापासून नाही द्यायचे, हो अजून राहायचं तुम्हाला इथं, पैसे मापता कशासाठी? तो म्हटलं तुम्हाला देण्यासाठी नाही मापत साहेब, पण तुम्ही बेशुद्ध करणार आहात ना म्हणून मापून ठेवतो. प्रामाणिकता. ज्या ज्या कर्मामध्ये तुमची रती असेल, नेतीने तुमच्याकडे जे कर्म दिलं असेल ते तुम्ही प्रामाणिकपणे करा. हेची विष्णूची महापूजा, हेची विष्णूची महापूजा, हेची विष्णूची महापूजा, हेची विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा, अनुभव नाही तुझा. हेची विष्णूची महापूजा, हेची विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा, अनुभव नाही तुझा. हेची विष्णूची महापूजा, हेची विष्णूची महापूजा. हेची विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा, अनुभव नाही तुझा.
महाराज एकदा पूजेसाठी बसले. महाराज पूजेसाठी बसल्यानंतर पूजेची ओढ आहे, पूजेची मालिका आहे. पूजेसाठी बसले आणि महाराजांनी पूजा करताना आपल्या हातात तांदूळ घेतले. महाराजांनी आपल्या हातात पुष्प घेतलं, पूजा करायला लागले. विचार करतात की मी पूजा करू कशाने? अरे हे पुष्पाने पूजा करू तर यातला जो सुगंध आहे तो तू आहेस ना, तू दिलेला आहेस ना. यातला परिमळ आहे तो तू दिलेला आहेस. या चंदनातला जो सुगंध आहे तो तू दिलेला आहे. हे उदक तुझंच आहे बाबा, मी करू कशाने पूजा? कासयाने पूजा करू केशी राजा कासयाने पूजा करू केशी राजा आजी संत माझा भेडी आता आजी संत माझा भेडी आता कासयाने पूजा करू केशी राजा स्वरूप ते तुझे स्वरूप ते तुझे नाम तरी स्वरूप ते तुझे स्वरूप ते येथे मी दुर्बळ येथे मी काय वेते दासयाने पूजा करू केशी राजा करू केशी राजा आजी संत माझा भेडी आता आजी संत माझा भेडी आता. फुलाने पूजा करणार, त्यातला जो परिमळ आहे तो कोणाचा आहे? फुलाचा आहे. तुमचं काय तिथं? अक्षदाने पूजा करणार, अक्षदामध्ये जे आहे ते त्याचं आहे. तुमचं काय तिथं? उदकाने पूजा करणार, हे उदक त्याने दिलेलं आहे. तुमचं काय तिथं? काय तिथं? तुम्ही कशाने पूजा करणार? एक लक्षात ठेवा, फुलं तेच वापरा, फुलं तेच वापरा, त्याने दिलेले. अक्षदा त्याच वापरा, त्याने दिलेल्या. फक्त तुमचा भाव त्याच्यामध्ये टाका. त्याने दिलेल्या अक्षदाने सुद्धा तो प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. त्याने दिलेल्या पाण्याने सुद्धा तो प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त तुमचा भाव असू द्या, भाव असू द्या. तुमच्या प्रसन्नतेसाठी तुमचा भाव महत्त्वाचा आहे आणि तुमच्या त्याच्या प्रसन्नतेसाठी खऱ्या अर्थाने तुमचा भाव महत्त्वाचा आहे आणि त्या कर्मातली प्रामाणिकता महत्त्वाची आहे. महाराज हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा. चला आता पूजा वेगवेगळी आहे. पुत्रासाठी पूजा वेगळी आहे, पत्नीसाठी पूजा वेगळी आहे, गुरुसाठी पूजा वेगळी आहे. नाही का? गुरुसाठी वेगळी पूजा. आपल्या गुरुची पूजा करत असाल तर कशी केली पाहिजे? कशी केली पाहिजे? अभंगाच्या प्रथमच्या स्वामी काजा गुरु भक्ती स्वामी काजा गुरु भक्ती स्वामी काजा गुरु भक्ती स्वामी काजा गुरु भक्ती वचन सेवापती पितृवचन सेवापती हे सेवी स्तुती महापूजा हे विष्णुची महापूजा हे वचन दहा 15 मिनटं आपल्याकडे राहिलेत. ऐका माझ्या दादांनो, ऐका. स्वामी काज 4 पूजा एका चरणामध्ये महाराजांनी सांगितल्या. 4 पूजा. स्वामी काज
स्वामीचं काम अत्यंत प्रामाणिकपणे करणं हे महापूजा आहे. हे फक्त पूजा नाही, हे महापूजा आहे. आपले जे स्वामी असतील, आपण ज्यांना स्वामी मानत असाल, त्याचं काम आपण प्रामाणिकपणे केलं पाहिजे. ते स्वामी एक दिवस तुम्हाला मालक बनवल्याशिवाय राहणार नाहीत, लक्षात ठेवा. त्याचं काम जर प्रामाणिकपणे तुम्ही करत असाल तर स्वामी आहेत. मला असं वाटतं की आपला सगळ्यांचा स्वामी एक आहे, की जो नाही का पंढरीमध्ये उभा आहे, तो आपला स्वामी आहे, तो आपला मालक आहे, नाही का. आणि म्हणून त्या मालकाची सेवा आपण जर अत्यंत प्रामाणिकपणे करत असाल, या महाराज या. विठ्ठल 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 ज्यांना आपण स्वामी मानत असाल त्यांचं काम प्रामाणिकपणे करा. हे विष्णूची महापूजा आहे. आपल्या मालकाने आपल्याला खोली झाडायची सांगितली, इतकी स्वच्छ झाडा की मालक त्या खोलीमध्ये आल्यानंतर प्रसन्न झाला पाहिजे. तुम्ही ते कचरं जर चटई खाली लावत असाल तर मालक नाराज झाल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून चटई उचलल्यानंतर तर कचरं दिसणारच आहे ना. म्हणून आपल्या स्वामीची सेवा अत्यंत प्रामाणिकपणे करणे हे खऱ्या अर्थाने विष्णूची महापूजा आहे. बिचारा कोणी ऑफिसमध्ये सेवा करत असेल, त्याचा कोणी स्वामी असेल, तर आपण देशासाठी करा ना, प्रामाणिकपणे करा. आपण शेतीमध्ये काम करत असाल, दुसऱ्याच्या शेतामध्ये काम करत असाल, तरी प्रामाणिकपणे करा ना, विष्णूची महापूजा आहे. आपण दुसऱ्याच्या घरी खऱ्या अर्थाने लग्नामध्ये जात असाल तर तिथंसुद्धा प्रामाणिक राहा ना, विष्णूची महापूजा आहे. तुम्ही दुसऱ्याच्या शेतामध्ये खुरपण करायला गेलात तर आपल्या शेतामध्ये जसं आपण प्रेमाने करतो तसं करा ना, विष्णूची महापूजा आहे. तुम्ही तुमच्या मुलावर जसं प्रेम करताय तसं 10% तरी दुसऱ्याच्या मुलावर करा ना, विष्णूची महापूजा आहे. विष्णूची महापूजा आहे. हेची विष्णूची महापूजा स्वामिका, विष्णूची महापूजा आहे. माझ्या हनुमंतरायाने स्वामीचं काम केलं आहे महाराज. स्वामीचं काम करत असताना हनुमंतरायाने स्वामीचं वस्त्र स्वीकारलं नाही, स्वामीचा नाही का निवारा स्वीकारला नाही, व अन्न स्वीकारलं नाही. झाडाची या पाने खायला असं माऊली म्हणतायत. आणि स्वामीचं काम केलं आहे. माझ्या स्वामीचं काम हेच माझं काम आहे असं मानून हनुमंतराय लहान राहिले नाहीत. स्वामीचे मंदिर नसलेले अनेक गाव आहेत, पण सेवकाचं मंदिर नसलेलं एकही गाव नाही. मला असं वाटतं ही स्वामीची सेवा आहे. रामचंद्र के काज सवारे, विठ्ठल 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 आणि म्हणून हनुमंतरायाने आपल्या स्वामीची सेवा केली. त्या सेवकाचे मंदिर त्या ठिकाणी रामरायाच्या सेवका नाही का, धन्य धन्य म्हणे तुका. आणि म्हणून रामरायाचं सेवा केलं आणि गावापरत त्यांची मंदिरं आपण पाहतो. स्वामीची सेवा करणं ही विष्णूची महापूजा आहे. पुढे चला. गुरुभक्ती, आपल्या गुरुवर प्रेम असणं, आपल्या गुरुची भक्ती करणं, त्यांच्या वचनावर विश्वास ठेवणं, हे सुद्धा त्या ठिकाणी विष्णूची महापूजा आहे. गुरु असतात महाराज. शिष्य कितीही मोठा झाला तर तो गुरुशिवाय मोठा होत नसतो. आता कीर्तनकार कितीही मोठे झालेत तरी खऱ्या अर्थाने ते कीर्तनकार जोग महाराजपेक्षा मोठे आहेत का? ते कीर्तनकार नाही का व्यंकटस्वामी महाराजपेक्षा मोठे आहेत का? ते कीर्तनकार, ते गुरु आहेत म्हणून हे कीर्तनकार आहेत. मी तुम्हाला खरं सांगतो, मी 7वा वर्ग शिकलो, 7वी नापास झालो. खरं सांगतो, 7वी नापास पहा. इंग्रजी कधीच आली नाही आम्हाला. आम्ही इंग्रजीच्या पेपरवर सुद्धा मराठी नाव लिहायचो. पेपर इंग्रजीचा, नाव मराठी. आणि इंग्रजीचा पेपर मात्र सगळा सोडायचो मी. पण मग लिहायचो काय त्या रिकाम्या जागेत, जे वरचे प्रश्न होते ना तेच लिहून टाकायचो. हे खरं आहे बरं का, हे खरं आहे सगळं. माझ्या मित्राला मी सांगितलं की बाबा रे, आल्यानंतर तू एकदम म्हणू नको की तू नापास झाला म्हणून. काय सांगू म्हणे, एक विषय गेला तर तुकाराम म्हणायचं, दुसरा विषय गेला तर ज्ञानोबा म्हणायचं. मी असं म्हणेल बा 2 विषय गेले आपले. तो ज्ञानोबा तुकाराम नाही म्हटला हो, तो काय म्हटला माहीत आहे? पुंडलिक वरदार विठ्ठल. तुमच्या लक्षात आलं का नाही? काही सगळे विषय गेले होते आपले, सगळे विषय. इंग्रजी आपल्याला कधीच आली नाही. म्हटलं काही इंग्रजी यावी म्हणून एका सप्त्याला आम्ही होतो. म्हटल्याकडे इंग्रजी काहीतरी शिकवले आपल्याला. त्याने 3 शब्द शिकवले आपल्याला, यस, नो आणि थँक्यू. मी नेहमी म्हणे यस, कोणी काही म्हटलं तर यस, नो, थँक्यू. एकाची घड्याळ चोरी गेली आणि त्याने विचारलं तू घेतली का रे? म्हटलं यस, कारण आपल्याला इंग्रजी बोलायचा शौक.
यस. यसचा काय अर्थ हे माहीत नाही. यस. तू म्हणते यस दे मग. म्हटलं नो. अरे दे. नो. अरे इंग्रजी बोलायचा शोक महाराज, इंग्रजीनं वजन वाढते म्हटलं. पहिला शब्द यस, दुसरा नो, आणि द्यायलाच तयार नाही म्हटल्यानंतर एक त्याने कानाखाली लावली थँक्यू. यस नो थँक्यू. 7वा वर्ग नापास असलेला एखादा विद्यार्थी महाराष्ट्राच्या समोर जर उभा असेल, हे सगळे उपकार जोग महाराजांचे आहेत. 4थी पास. आमचे वैकुंठवासी जगन्नाथ अण्णा 4थी. आम्ही ज्यांच्याकडे शिकलो ते आमचे गुरुवर्य पुंडलिक महाराज शास्त्रीजी 4थी पास. 4थी. आणि ते वेदांताचार्य, काव्यतीर्थ, व्याकरणाचार्य. हे कोणाची कृपा आहे? हे गुरुची कृपा आहे महाराज. शिष्य किती मोठा झाला तरी तो गुरुपेक्षा मोठा नसला पाहिजे. विवेकानंद आपल्या गुरुला मोठं मानत होते म्हणून मोठे झाले. म्हणून मोठे झाले. ज्ञानोबा आपल्या गुरुला स्थान देत होते म्हणून मोठे झालेत. तुकोबा रायने बाबाजी चैतन्याला कधी विसरले नाहीत म्हणून मोठे झालेत. आणि माझे नाथ बाबा तर त्यांच्या लिहिण्यामध्ये एका जनार्दनी म्हणतायत. जनार्दन स्वामीला ते कधी विसरले नाहीत म्हणून मोठे झालेत. गुरुजी अशिक्षित असू द्या, गुरुजी हे महत्वाचे आहेत. त्यांच्या आशीर्वादाशिवाय तुम्ही मोठे होऊच शकत नाही. होऊ शकत नाही. कोणी शिकवलं तुम्हाला पाठी घेऊन? चेंडू दांडू एकाचा कोणी शिकवलं? कावड्याची चोच दोनाचा आमच्याकडची भाषा. वाकडा तिकडा तीनाचा कोणी शिकवलं? बैलाची शिंगोटी चाराचा गुरुजीने शिकवलं ना. तुम्ही आता कलेक्टर जरी झालेले असले तरी गुरुला तुम्हाला विसरता येणार नाही. तुमची एकापासूनची सुरुवात त्या गुरुनेच केलेली आहे. या दीपक महाराज. विठ्ठल 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 श्री विठ्ठल स्वामी काच. आमच्या मॅडम होत्या बरं का, इतक्या मारायच्या महाराज, काय सांगावं तुम्हाला. इतक्या बापरे. सगळ्या विषयाला एकच वही होती आमची. सगळ्या विषयाला एकच वही. भूगोल 2-3 पानं उलटली. चित्रकला सुद्धा त्याच्यात होती. असो, गुरुची भक्ती ही अत्यंत महत्त्वाची आहे. गुरुला विसरायचं नाही. आणि ती भक्ती म्हणजेच महापूजा आहे. स्वामी काच. गुरु भक्ती, पितृवचन. पितृवचन, आई वडिलांची सेवा, हे खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी फक्त पूजा नाही तर महापूजा आहे. मायबापांची सेवा केली पाहिजे. काय मायबाप मुलांना खूप जीवापार सांभाळतात. लहानपण हे फार वाईट असते रे, फार वाईट असते. जसं म्हातारपण वाईट आहे ना, तसं लहानपण सुद्धा खूप वाईट आहे महाराज. काहीही कळत नाही पोराला. काय करते सांगा तुम्ही? लहानपणी काहीच कळत नाही तरीसुद्धा माय त्याच्याशी प्रेमाने बोलत असते. 5-6 महिन्याचा आहे, असं बाजूने टाकलेलं आहे. माय त्याच्याजवळ बसते, बोलते का नाही, आता दादा छान छान झोपलं पाहिजे. गाय झोपली गोठ्यात, घरट्यातची मुताई, परसात वेलीवर झोपल्या जाई. जगावे घरी ममता, जगावे घरी ममता. आज माझ्या बाळाचा झोप का ग येत नाही, निंबोनीच्या म्हणता येते मला. प्रॅक्टिस आहे, प्रॅक्टिस चालू आहे. किती प्रेम करते महाराज ही जात मुलावर, किती प्रेम करते. तो मातेचा सोयरा केतुला पा, की जो मातेच्या आई उदरा. तो मातेचा सोयरा, तो आईला किती आवडतो महाराज. आई त्याच्याशी अत्यंत प्रेमाने बोलते. माझं छकुला आता झोपणार आहे, माझे भांडे राहिले म्हणते का नाही. काय समजते बरं त्याला? भांडे समजतात त्याला. काही माझं धुणं राहिलं दादा,
आता तुझा दादा येणार आहे, त्याचा डबा करून द्यायचा आहे मला, म्हणते का नाही? काय समजते त्याला, खरं सांगा, काय समजते त्याला? अरे त्याला सी आणि सू समजत नाही मूर्खाला, त्याला हे काय समजते महाराज? आता तुझे पिता घरी येणार आहेत, पिता घरी येणार आहेत तुझे पिता. पिताच म्हणतात ना तुझे पिता घरी येणार आहेत तुझे पिता, त्यांच्या अंगावर मला थंडगार पाणी टाकायचं आहे. पिता माझे अचुडे बचुडे छकुडे गराडे उपडे माझ्या चुडे बछडे सकुडे आई आपल्या मुलाला अत्यंत प्रेमाने जर बोलत असेल तर माझी विनंती आहे सगळ्या मुलांना, म्हातारपणी आपण सुद्धा आईशी प्रेमाने बोला. दुसरं काहीही लागत नाही रे या म्हाताऱ्या लोकांना, घरामध्ये काहीही लागत नाही रे, फक्त प्रेमाने बोलणं लागते. पहा, आई वडिलाशी ज्या वेळेला मुलं प्रेमाने बोलत नाहीत ना महाराज, त्यावेळेला मायबापाला काय दुःख होते, मायबाप झाल्याशिवाय करणार नाही, लक्षात ठेवा. आईशी प्रेमाने बोला महाराज. असेल आईचं आणि सुनबाईचं पटत नसेल, सांभाळा, पण आईशी बसा. हो बसा तिथं बसा तिथं. आई वडिलाशी प्रेमाने बोलणं करा. माय बाप केवड काशी, तेने न जावे तीर्थासी. माईचं प्रेम मुलावर किती असते. दीपक महाराज एक घटना सांगून जाईल, अर्थात माझ्या देखत घडली, दृष्टांताने सांगितल्या गेली अनेकदा, पण माझ्या देखत घडलेली घटना सांगतो तुम्हाला. दोन्ही किडन्या गेल्या पोराच्या, आणि त्या ठिकाणी पोराला किडनीची गरज होती. थोडक्यात सांगून जातो, आणि किडनी देणारं कोणी सापडलं तर तो वाचणार होता. त्याच्या भावाला बोलावलं. भाऊ म्हटला देता आली असते डॉक्टर साहेब, पण आता दोघंही जण जर आम्ही अधू झालो ते पुढे सांभाळायचं कसं. बाईला विचारलं तुला देता येईल का? ती म्हटली देता येईल, मला काय जगलंच पाहिजे, पण काय करावं, मला लहान लहान मुलं आहेत, त्या मुलांचं कसं होईल. आईला ज्यावेळेला विचारलं महाराज, त्यावेळेला माय जोराने रडत होती. डॉक्टर साहेब काहीही करा, पण पोरगं नाही गेलं पाहिजे. बघा, आमच्या देखत आम्हाला दुःख दाखवू नका हो डॉक्टर साहेब, काही करा डॉक्टर साहेब. खूप बोलायची हो मी याला, दादा असं करू नको रे राजा, व्यसन करणं बरं नाही रे दादा, खूप बोलायची हो. मला कधी कधी मारलं हो या पोराने, काय करावं, शेवटी पोरगं आहे. डॉक्टर साहेब काहीही होऊ द्या, आमची सगळी इस्टेट गेली तरी चालेल, पण पोरगं नका जाऊ देऊ. बघा जगेल, काय करावं लागेल, किडनी द्यावं लागेल. बघा ना डॉक्टर साहेब, कशाला म्हणतात किडनी आपल्यामध्ये असते, माझ्यामध्ये आहे. म्हटले हा तुमच्यामध्ये सुद्धा आहे. ती माय म्हटले डॉक्टर साहेब मला किडनी काय समजत नाही, मी खेड्यातली आहे, माझ्या अंगात असतील तेवढ्या सगळ्या किडन्या काढून घ्या, मी उद्या मेली तरी चालेल, पण माझं पोरगं जगवा. ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती. करीना भाविना प्रीती, करीना भाविना प्रीती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती. ओ करीना भाविना प्रीती, करीना भाविना प्रीती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती. सगळे हात बडबडा तुम्हाला, आणि मिळत असेल प्रेमाने बोला तर खरी. आणि म्हणून स्वामी काज पहिली महापूजा, गुरुभक्ती दुसरी महापूजा, पितृवचन तिसरी महापूजा, आणि सेवा पती आपल्या पतीची सेवा चौथी महापूजा.
समन्वयाने राहा. तुम्हाला प्रपंचात सुख पाहिजे असेल, गरिबी आणि श्रीमंतीचा विचार करू नका. घरामध्ये एकमताने राहा महाराज. तुमचं समाधान कधी बाहेर जाणार नाही. श्रीमंती असूनही तुमचं मत जर एक नसेल तर तुम्ही किती श्रीमंत व्हा, समाधान भेटणार नाही. मस्त राहायचं राहायचं किती दिवस महाराज. 50-50 वर्षात सगळ्यांचा खेळ खलास होणार आहे. कोणाकोणाचा राग करणार तुम्ही, कोणाकोणाचा द्वेष करणार तुम्ही, कोणासाठी कमाई करून ठेवताय तुम्ही. त्याने जर नाही सांभाळलं तर काय होईल. अनेक बापाने कमाया केल्या, पोराने काय केलं त्याचं. काही बापाने काहीच कमावलं नाही, पोराने किती कमावून ठेवलं. दादा असंच असते. समन्वयाने राहा. तुमचं समाधान घरातून जाणार नाही बरं. असं करू नका. काय करताय महाराज. संपत्ती, माणसं महत्वाची असतात रे संपत्तीपेक्षा. म्हणून अत्यंत महत्वाचा आहे समन्वय. पती पत्नीच्या जीवनामध्ये समन्वय असला पाहिजे. निरोप कसला, जानकी म्हणते, माझा निरोप घेऊन जाणार प्रभू तुम्ही वनवासामध्ये, माझा निरोप घेऊन जाणार. अरे हा जानकी, तू आग्रह करू नको. तू एका सार्वभौम राजाची मुलगी आहेस. तुझं पाऊल अजून पालखीच्या बाहेर पडलं नाही जानकी. तू माझ्यासोबत येण्याचा आग्रह करते. म्हटले हा, मी तुमची छाया आहे आणि मी जनकाची मुलगी आहे म्हणूनच तुमच्यासोबत येणार आहे. दुसऱ्याची असती तर आलीच नसती. पण मी जर तुमच्यासोबत आली नाही ना महाराज, तर जनक मला उद्या म्हणतील, जानकी तुझं सौभाग्य 14 वर्ष वनवासात जाते आणि तू अयोध्येत राहते. मला माहेरला येण्याची मनाई होईल महाराज. मला तुमच्यासोबत यावंच लागेल. निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता. निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता. हा समन्वय प्रपंचामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे, असला पाहिजे. चोपदार काय झालं पहा, एक माणूस शांडल आणायला गेला. शांडल तू इकून काऊन गेला रे. गेला का मला दिसला तू इकून आला. आता नगरपालिका जोड आल्या म्हणून असा फेराफेरे करतो का तो. इकून गेला, आता इकून आला आणखी. आता कुठं जातो बाबू. महानगरपालिका आल्या म्हणून इकून आला, आता इकून आला आणखी. चला, तुला समजलं का नाही. शांडल आणायला गेला बरं का एक माणूस. शांडल द्या म्हणे, चांगली कडक शांडल द्या म्हणे, लवकर तुटली नाही पाहिजे म्हणे, अशी शांडल द्या. पाहिजे कुणाला, आमच्या सौभाग्यवतीला पाहिजे म्हणे. अरे सौभाग्यवतीला शांडल पाहिजे, पण त्याचं माप लागेल ना, बरोबर आहे का नाही. माप तर लागेल ना, माप, शांडलचं माप लागेल. त्याने लगेच पाठ दाखवली, हे सकाळचं ताजं माप आहे म्हणे. वा, हे सकाळचं ताजं माप आहे म्हणे, आज हे मापून घ्या. तुझ्या लक्षात आलं का. निरोप कसला माझा घेता, पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा. 3री 4थी 5वी महापूजा आहे. सत्य बोले मुखे, खरं बोला. सत्य बोले मुखे विष्णूची महापूजा. आणि दुखवी अनेकांच्या दुःखे, दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी व्हा, विष्णूची महापूजा. थोडक्यात सांगून जातो आणि थांबतो. 12:15 आपल्याला थांबायचं आहे. विषय असा आहे, थोडक्यात सांगतो. महाराज, मी माझ्या आश्रमावर बसलेला होतो आणि पुस्तक वाचत होतो. काही माणसं माझ्याकडे आली, आमच्या गावाजवळची, 12-13ची गोष्ट आहे. आणि ते मला म्हटले की महाराज, जी मुलगी आहे ना, म्हटले हो गड्या, ती भांडे घासायला एका घरी होती. म्हटले हां, त्या पोरीचं लग्न आहे आता. तिचा बाप म्हटले तो तर वारला हो, मायसुद्धा गेली, मायबाप नसलेलं लेकरू आहे. आम्ही तुमच्याकडे आलो. म्हटलं माझ्याकडे कशाला आलं रे. म्हटले महाराज, आम्हाला त्या मुलीच्या लग्नाला तुम्ही पंगत द्या. किती लोकांची रे म्हणे. 400 लोकांची. आपलं गाव थोडेसे तिच्या असे 400 माणसं होतील. 400 माणसाची पंगत मागितली दीपक महाराज त्यांनी. म्हटलं का आम्ही पंक्ती देणारे आहोत का, आम्ही पंक्ती खाणारे माणसं आहोत, आम्ही पंक्ती देणारे.
आता जवळचे होते, मित्र होते, अंगावर धावले माझ्या, कोणाच्या मळ्यावर घालणार आहे म्हणे. काय करणार एवढे दिसावले सगळे, काय करणार. मी म्हटलं लेका माझं भाग्य आहे की तुम्ही माझ्याकडे आलात, माझं भाग्य आहे. मी फक्त पंगतच देणार नाही, मंडपसुद्धा मीच देणार आहे, भांडेसुद्धा मीच देणार आहे. तिला काही कबूल केलं असेल ते सुद्धा मीच देणार आहे. फक्त कराकडे माझं भाग्य समजतो मी की तुम्ही माझ्याकडे आलात. ते लग्न होतं त्या दिवशी, योगायोगाने आम्ही तिथं होतो. मला आठवते अजून महाराज की अशी कमांडर गाडी होती, कमांडर नाही का, कमांडर गाडी. असं लिंबाचं झाड होतं, त्या सावलीत उभा होतो, असा मंडप होता. आणि अक्षरशः तो नवरदेवसुद्धा दुसऱ्याच्याकडे साला नव्हता, गरीब होता बिचारा. पहिल्याने गाडीत बसला होता कमांडरमध्ये. आणि ती मुलगी त्या नवरदेवाच्या पाठीमागं निघाली. काय रडायची महाराष्ट्र पोरगी, कोणाच्या गळ्यामध्ये पडून रडावती नाही, कोणाच्या गळ्यामध्ये. आई नाही, वडील नाहीत, अशी पोरगी, मायबाप नसलेली पोरगी सासरी जात होती. सासर चांगलं असेल तर काही हरकत नाही, पण ते जर बिचारं असं निघालं तर मग जायचं कुठं, मायबाप नाही. आणि जायचं तिथं तर दिवस काढावेच लागतील. आता रडत होती महाराज, कोणाकडे गळ्यात पडून रडावं असं कळत नव्हतं. आणि ती कमांडर गाडीकडे असा नवरदेव निघाला. तिने कधी गाठ सोडली नवरदेवाच्या त्या उपरण्याची मला माहीतच नाही. ते माझ्याकडे पळत आली, माझ्या गळ्याला मिठी मारली, खूप रडत होती महाराज. म्हटलं पोरी मरशील तू, इतकं रडत असतात का, इतकं नको रडू. खूप रडायची, खूप रडायची. तिला शेवटी शब्द दिले, पोरी जा, चिंता करू नको, आजपासून तुझा बापही मी आहे, मायसुद्धा मी आहे. हेची विष्णूची महापूजा, हेची विष्णूची महापूजा, हीच विष्णूची महापूजा, हीच विष्णूची महापूजा. हो सत्य बोले मुखे, दुखवी अनेकांच्या दुःखे. हेची विष्णूची महापूजा. फळ पाहिजे असेल तर हे करा, तुम्हाला या साधनेतलं फळ सुद्धा त्या ठिकाणी भेटल्याशिवाय राहणार नाही. निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ. तुका म्हणतेची फळ, तुका म्हणतेची फळ, तुका म्हणतेची फळ. हे विष्णूची महापूजा, हे विष्णूची महापूजा, हे विष्णूची महापूजा. पारख माई, हरे विठोबार खुमाये, विठोबार खुमाये, विठोबार खुमाये, विठोबार खुमाये, विठोबार खुमाये, विठोबार खुमाये, हरे विठोबार खुमाये, विठोबार खुमाये, विठोबार खुमाये, हरि हरि जय विठोबार खुमाये, हरि जय विठोबार खुमाये, हरि जय विठोबार खुमाये, हरि विठोबार खुमाये, जय विठोबार खुमाये, हरि जय विठोबार खुमाये, हरि जय विठोबार खुमाये, हरि हरि विठोबार खुमाये, जय विठोबार खुमाये, विठोबार खुमाये, विठोबार खुमाये, विठोबार खुमाये, विठोबार खुमाये, हरि जय विठोबार खुमाये, विठोबार खुमाये, विठोबार खुमाये. आता कीर्तन सेवा विराम घेत आहे.
सौभाग्यवती वैकुंठवासी भागीरथीबाई एकनाथ भोर यांचे प्रथम पुण्यस्मरण आहे. त्यांचे चिरंजीव बाळासाहेब आणि रघुनाथ, खरं म्हणजे आई जाण्याचं हे दुःख जात नसते महाराज. आम्हाला 12-13 वर्ष झाले अजूनही आठवण येते बरं का, खरंच येते. एखाद्या वेळेला म्हणतो माय गेली साली, जायला नव्हती पाहिजे. अजूनसुद्धा आठवण येते. आळंदीला असताना सर्वात जास्त आठवण आईची यायची. आईची आठवण इतकी यायची महाराज की आम्ही त्या वैतागेश्वराच्या मंदिरात बसून रडायचो. आणि फोन केल्यानंतर आम्हाला फोन आल्यावर ते आमच्या मामाच्या घरी जायची फोन करायला आणि पहिला शब्द विचारायची, तू जेवला का बाबू, तू जेवला रे. कधी उपाशी असल्यानंतरसुद्धा आम्ही म्हणायचो मा आज खूप चांगलं जेवण झालं. उपाशी असल्यानंतरसुद्धा सांगावं लागत होतं. याचं कारण हे होतं, आम्ही जर सांगितलं ना की मा आज आम्ही उपाशी आहोत, तर आमची माय रात्रभर रडत राहील आणि जेवणार नाही. आम्हाला माहीत होतं माझं पोरगं जर उपाशी असेल तर मला काय जेवता येईल, हे मायच करू शकते महाराज. म्हणून माय हे माय असते कडे. माय गेल्यानंतर दुःख होते बाळासाहेब, नाही का. माय गेल्यानंतर दुःख होते. खरंच माय पाहिजे काय. खरं सांगा, तुम्हाला विचारतो मी, तुमची माय जोपर्यंत माहेरामध्ये जिवंत होती तोपर्यंत तुमचं माहेर कसं होतं, कसं होतं. माहेरामध्ये जोपर्यंत माय जिवंत आहे महाराज, तोपर्यंत माहेर काही वेगळंच असतं. त्याच्यामध्ये काही दुजा भाव नसतो. नंतर नंतर माहेर बिघडत जातो, तो भाग वेगळा आहे. पण माय असेल तोपर्यंत बापरे, हो माय माय असते महाराज. माय जिवंत असेल तोपर्यंत मुलीची पिशवी कधी रिकामी जाणार नाही. पूर्वीचा काळ गेल्यानंतर मात्र त्याच्यामध्ये बदल होत राहतो. आणि असा होऊ नये. खरं म्हणजे आपण नाही का, आपलं रक्त आहे. आई वडील हे फार वेगळे असतात महाराज. मरायच्या अगोदर माझ्या आईने माझ्याकडून वचन घेतलं होतं, बाबू काय मा, मी जाणार आहे आता. रडत होती आणि तिने शेवटी असं म्हटलं, माझी एक पोरगी फार गरीब आहे रे, दुसऱ्याच्या शेतात खुरपायला जाते, तिच्याकडे लक्ष देशील तू. असं नाही सांगितलं की तो पोरगा श्रीमंत आहे त्याच्याकडे तू लक्ष देशील का. माझी पोरगी एक गरीब आहे रे, खुरपायला जाते दुसऱ्याच्या शेतात, तिच्याकडे लक्ष देशील मा. देईल. जोपर्यंत तिचे पोरं चांगले शिकणार नाही तोपर्यंत मी लक्ष देईल मा तिच्याकडे. आणि खऱ्या अर्थाने असं म्हटल्यानंतर बस तुला आशीर्वाद आहे माझा, खूप मोठा होशील दादा तू. म्हणजे गरिबी आणि श्रीमंती याच्यामध्ये जे भेद करत नाही ना, ती माय आहे, नाही का. मुलाच्या गरिबी आणि श्रीमंतीमध्ये जे भेद करत नाही ते माय आहे. श्रीमंताकडे, श्रीमंत मुलाकडे एखाद्या वेळेला जाणार नाही, पण गरीब मुलाला जे कधीच सोडणार नाही ती माय आहे, नाही. आणि म्हणून हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को तुम मत भूलना, उपकार इनके लाखों है, इस बात को तुम मत भूलना. चाहे लाख कमाई धन दौलत, बंगला कोटि बनाया है, माँ बाप ही ना खुश है तेरे, बेकार है सारी कमाई है. ये लाख नहीं ये खाक है सब, ये लाख नहीं ये खाक है सब, इस राज को तुम मत भूलना, हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को तुम मत भूलना. अशा पद्धतीने या ठिकाणी भागीरथीबाई एका वर्षापासून आपल्यामध्ये नाही. या कुटुंबामध्ये असलेलं जे दुःख आहे त्यामध्ये आम्हीही सहभागी आहोत. त्यांना मी वारकरी संप्रदायाच्या वतीने, जोग महाराज संस्थेच्या वतीने या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. कॅमेरा बंद करा. एक सूचना, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय. बोलिले गुरेडी वागुडे उत्तरे करा क्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध नाही उचारिला अधिकार व्यापुला. करा क्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध. तुकाराम म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा. क्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम. पुतळे कवलर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की